हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूबच्या नव्या कोऱ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर दिवसाची सुरुवात छान देवाची पूजा करण्यापासून। देवाची पूजा झाल्यानंतर आपण किचनमध्ये स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी आपल्या अन्नपूर्णेला नमस्कार करून घेतला, कारण दिवसभर आपण त्याच्यावरती स्वयंपाक करतो। तर आता हा शिरा बनवण्याचं कारणही तसंच आहे, कारण आता आपल्या यूट्यूबच्या नव्या कोऱ्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ अपलोड करायचा म्हणजे काय करू मी विचारच करत होते। तर म्हटलं आता गोडापासूनच सुरुवात करावी, म्हणून मी खमंग तुपातील शिरा बनवण्यासाठी घेतला। शिरा मी बनवतच होते तोपर्यंत लाडू शाळेतून आलेला आहे आणि मार्च एंडिंगच्या म्हणजे फायनल परीक्षा चालू आहेत म्हणून शाळा पण लवकर सुटती। तर तो म्हणत आहे मला काय बनवते, तर त्याला सांगत होते मी की बाळा आपण छान खमंग तुपातील शिरा बनवतोय। तर खमंग असा तुपाचा वास खूप छान सुटलेला आहे किचनमध्ये। तर कोणतेही शुभ कार्य करताना आपण गोडापासूनच सुरुवात करतो, म्हणून मी आज शिराच बनवण्याचं ठरवलं। तर तसं शिरा मी तुपातील खमंग बनवलेला आहे, तर त्याची रेसिपी पटकन सांगते। तर काय केलं, एका कढईमध्ये रवा घालून त्याच्यामध्ये वरतून 2-3 चमचे तूप घालून छान खमंग मध्यम गॅसवरती रवा लाल होईपर्यंत भाजून घेतला। मग रवा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये साईडला काढून घेतला। त्याच कढईमध्ये पुन्हा 2-3 चमचे तूप घातलं। घरात होते तेवढे ड्रायफ्रूट घालून घेतले, काजू आणि बदामचे छान बारीक काप करून तुपावरती भाजून घेतले। खूप करपवायचे नाहीत, मध्यम गॅसवरती छान ते तुपावर तळून घ्यायचे। त्याच्यानंतर माझ्याकडे मलईचं दूध होतं, ते मी दूध ह्याच्यामध्ये घातलं। 1.5 फुलपात्र दूध घातलं आणि अर्धा फुलपात्र पाणी घातलं। त्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये वरतून भाजून घेतलेला रवा घालायचा, बारीक पिकलेली केळीचे तुकडे करून घालायचे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक मध्यम वाटी साखर घातलेली आहे। तुम्हाला हवं तसं जास्त कमी जास्त प्रमाण साखरेचं तुम्ही करू शकता। छान असं मिश्रण घट्टसर झालं की वरतून वेलची पूड घालून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं मध्यम गॅसवरती झाकून ठेवायचं। तोपर्यंत किचन ओट्यावरती जेवढे आपण डबे वगैरे काढले असतील ते सामान ठेवून द्यायचं आणि छान आपली शिगडी तोपर्यंत पुसून घ्यायची। 5 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही छान असा आपला रवा फुललेला आहे आणि खूप खमंग आणि खूप टेस्टी होतो। तोंडात ठेवताच विरघळणारा आपला खमंग तुपातील शिरा बनून तयार झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनवा, खूपच छान आणि टेस्टी लागतो एकदम। माझी मुलं आणि आमचे फौजी साहेब अगदी आवडीने खातात। तर आता पहिला व्हिडिओ असल्यामुळे गोड पदार्थ मी बनवलेलाच आहे। पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि देवाचे आशीर्वाद घेतले, आपली फॅमिली खूप मोठी व्हावी म्हणून। आता घरातल्या गृहिणींना खूप साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये लहान मुलं म्हटलं की घरातील कामं उरकता 12-1 वाजतातच। तर म्हणून आपण दुपारी रोज 1 वाजता भेटणार आहोत। तर असा हा माझा पहिला व्लॉग, तुम्हाला कसं वाटला मला ते नक्की सांगा। माझ्या लाडूनी आणि मी शिऱ्याची चव बघितली तर अप्रतिम असा शिरा बनवून तयार झाला। तर नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करा, घरामधील सर्वजण आवडीने खातील। लहान मुलं एका जागेवरती बसून खात नाही, म्हणून त्यांना खेळता खेळता भरवावं लागतं। मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। पण शिरा खायला या। तर चला असंच मस्त खा आणि स्वस्त राहा, भेटूया उद्याच्या व्हिडिओला।